धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व मजूर फेडरेशनच्या वतीने राज्यातील सर्व विभागातील पण कंत्राटदार, सुशिक्षित, बेरोजगार अभियंता, मजूर संस्था, विकासक यांची देयके तात्काळ द्या. जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चातून निवेदन. महाराष्ट्रामध्ये ओपन कंत्राटदार, सुरक्षित, बेरोजगार अभियंता, मजूर संस्था, विकासक ही राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास, जलसंधारण व जलसंपदा विभाग, जल जीवन मिशन यासारखे अनेक विभागांकडील शासनाची विकासाची कामे करीत आहेत. परंतु गेल्या 8-10 महिन्यांपासून सदर शासनाची विकास कामे केलेल्या वरील वर्गाची देयके शासन दरबारी मिळत नाही व सर्व विभागांकडे एकूण 89,000 कोटी रुपये एवढ्या मोठ्या रकमेची देयके प्रलंबित असून ती लवकरात लवकर देण्यात यावी, अन्यथा यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल व सदर देयके न मिळाल्यामुळे या ठिकाणी अभियंता, कॉन्ट्रॅक्टदार यांना उपासमारीची वेळ आली असून कर्जबाजारी झाली असून आत्महत्या करण्याचा पाडी या ठिकाणी शासनाने आणले असून सदर बाब लक्षात आणून देण्यासाठी आज धुळे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व मजूर फेडरेशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले, निदर्शने करण्यात आले, मोर्चा करण्यात आला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर देयके लवकरात लवकर देण्यात यावे, अन्यथा या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला. या प्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले, सचिव प्रकाश पांडव, कार्याध्यक्ष दीपक भामरे, उपाध्यक्ष तुषार रंदे, अशोक देसले, बाळासाहेब बधाने, VN राजपूत, खजिनदार पुरुषोत्तम कोतकर, सहखजिनदार केदार जोशी, विजय चांडक, राहुल सोनवणे, पंकज अग्रवाल, अजय कटारिया, मिलिंद मुडावतकर, उमेश अग्रवाल, दीपक आयरे, नंदकिशोर सोनवणे, निलेश जाधव, विजय गौडी, किशोर अप्पा पाटील, NU बदानी, AB वाघ, अनुप अग्रवाल, संजय पाटील, केशव धाकड, मजूर फेडरेशनचे सभापती शिवाजी पवार, उपसभापती सौ संगीता सुरेश बदाने सह सर्वच अभियंता, कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उपस्थित होते. मजूर फेडरेशनचा, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा, शिक्षित बेरोजगार अभियंत्यांचा प्रलंबित देयके, प्रलंबित देयके कसा देत नाही बिल्डर असोसिएशनचा, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा मागण्या प्रलंबित देयके असं कसं येत नाही, असं कसं येत नाही.